बँक ट्रान्सफर शीट ह्याच्यामध्ये आपण पहिला डेटा समजून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे ह्याच्यामध्ये ते आपण बघूया. पहिलं काय दिलं आहे तर इथे डेट आहे, बँक आहे, ब्रांच आहे आणि अमाऊंट आहे. आता SBI हा एक डमी डेटा आहे स्टेटमेंटचा. SBI खेडने किती अमाऊंट डिपॉझिट केली आहे ते दिलं आहे. त्यानंतर SBI मुंबईने किती डिपॉझिट केलं आहे, SBI पुण्याने किती डिपॉझिट, असं हे आपण स्टेटमेंट बनवलं डमी. तुमच्याकडे वेगवेगळा कुठचाही डेटा असू शकतो, पण 2 क्रायटेरिया आणि त्यांचे अमाऊंट्स असू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं टोटल किती रुपये आले ते काढायचं आहे. तर मग इज इक्वल टू सम टॅब, त्यानंतर मग सगळे अमाऊंट आहेत ते सिलेक्ट एंटर. ही आली सम. आपल्याला जर फिल्टर लावून टोटल बघायची असेल तर सब टोटल टॅब. समसाठी 9 यूज करतो आपण, 9 कॉमा, जसं फॉर्म्युल्यामध्ये सांगते तसंच जायचं. रेफरन्स 1 हा अमाऊंट कॉलम असतो, एंटर. त्यानंतर आता इथे क्रायटेरिया विथ टोटल आहे. म्हणजे काय तर SBI हे क्रायटेरिया भरपूर वेळा रिपीट झाला आहे, त्यामुळे इथे मी कुठचा फॉर्म्युला लावणार तर सम इफ इज इक्वल टू सम इफ टॅब रेंज, जे शोधायचं आहे तो कुठचा कॉलममध्ये ते, कॉमा, क्रायटेरिया SBI, कॉमा, सम रेंज येईल अमाऊंट कॉलम, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, एंटर. आता हा आपल्याला फॉर्म्युला जर कॉपी पेस्ट केला सगळीकडे तर काय होऊ शकतो, तर हा यूज होऊ शकतो का, तर आपण इथे चेक करूया. इथे मी फंक्शन F2 केलं तर जे रेंज आहेत त्याच काय आल्या आहेत तर खाली खाली येत गेल्यात. जरी आपण 2 नंबरला जरी तो आपण ICICIला चेक केला तरी काय झालं तर फॉर्म्युला येतो, आपल्या रेंज आहेत त्या खाली खाली येत गेल्यात. त्यामुळे जो आपल्याला डेटा भेटेल तो परफेक्ट असेल याची काही गॅरंटी नाही. जसं आता इथे बघा, इथे मुंबईचं नसणारच आहे, पण इथे काय झालं तर फंक्शन F2 केल्यामुळे काय झालं तर डेटा येतो खाली खाली येत गेला. मग आपल्याला रेंज लॉक करायला शिकायचं आहे. तर मग पहिलं रेंज लॉक कसं करायचं तर F4ने रेंज लॉक होते. मी हा पहिला सगळा डेटा आहे तो डिलीट करून टाकतो. इज इक्वल टू सम इफ टॅब, जेवढ्या पण रेंज असतील त्या F4 करायच्या, फंक्शन F4, कॉमा, क्रायटेरिया येईल SBI, कॉमा, सम रेंज येईल अमाऊंट कॉलम, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, फंक्शन F4, एंटर. त्यानंतर हाच जर फॉर्म्युला मी कॉपी पेस्ट केला तर माझ्या काय ज्या रेंज आहेत त्या काय मूव्ह नाही होणार इकडे तिकडे. हे बघा, क्रायटेरिया आहे त्याला मात्र फक्त ओपन ठेवायचं. त्यानंतर ह्यांची जी टोटल आहे तीच त्या पूर्ण टेबलची टोटल आली पाहिजे. आता हे कसं चेक करायचं तर इज इक्वल टू ही टोटल परत इज इक्वल टू अख्ख्या टेबलची टोटल बरोबर आली. आता मला खेडची टोटल मारायची आहे तर मी इथे काय करणार, इज इक्वल टू सम इफ टॅब रेंज येईल ब्रांच, फंक्शन F4, कॉमा, क्रायटेरिया येईल खेड, कॉमा, सम रेंज येईल अमाऊंट कॉलम, त्याला पण फंक्शन F4. कारण का जरी मी चुकून सिलेक्ट केलं तरी माझ्या ज्या रेंज आहेत त्याच्यामध्ये काही बदल नसल्यामुळे मी F4 करून हा फॉर्म्युला येतो कॉपी पेस्ट करायला सोपा पडेल. आता बघा, मी इथे चिपळूणला जरी आलो आणि फंक्शन F2 करून जर फॉर्म्युला मी चेक केला तरी माझ्या रेंज आहेत त्या कुठेच मूव्ह नाही होत आहेत आणि क्रायटेरिया मात्र चिपळूण येतो आहे. त्यानंतर मी इथे काय करणार आता, इज इक्वल टू सम टॅब, त्यानंतर जे आहे ते सिलेक्ट एंटर, आणि त्यानंतर परत इज इक्वल टू ही जी टोटल परत इज इक्वल टू टेबलची टोटल. त्यानंतर इथे काय आलं तर SBI खेड आहे. आता ह्यांची टोटल करायची असेल तर पहिलं SBI खेड बघायचं कसं ते आपण बघूया डेटामध्ये. तर तुम्हाला पहिलं काय करायचं आहे तर फिल्टर अप्लाय करायचं आहे डेटामध्ये, सॉर्ट अँड फिल्टर. त्यानंतर SBIने डेटा पहिला सॉर्ट करायचा आहे. त्यानंतर खेडची टोटल बघण्यासाठी पहिल्या सगळ्यांच्या टिक घालवायच्या आणि खेडवर करायचं. तर ही टोटल आपल्याला तिथे शो झाली पाहिजे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हे बाजूचं कसं काय हाईड झालं. ज्यावेळेला तुम्ही फिल्टर लावता त्यावेळेला त्याच्यासोबत जो पूर्ण अगदी एक्सेप्ट डीपर्यंतचा जो कॉलम असतो किंवा रोज असतात ह्या सगळ्या असतात त्या हाईड होतात. तुम्हाला जो मेन डेटा आहे तेवढाच जो दिसतो फिल्टरमध्ये, जेवढे सिलेक्ट कराल तेवढाच फक्त डेटा आहे तो शो होतो. आता इथे आहे तो मल्टिपल क्रायटेरिया विथ टोटल,
मग त्यावेळेला तुम्ही सम इप्सचा वापर करायचा आहे. इज इक्वल टू सम इप्स टॅप. फॉर्म्युला जसं जातोय त्या पद्धतीनेच जायचं. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, एक कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. हा आहे क्रायटेरिया 1 SBI आणि हा आहे क्रायटेरिया 2. मग क्रायटेरिया 1 रेंज विचारलं तर काय सिलेक्ट करायचं, तर सी कॉलममध्ये जेवढ्या पण बँकांची नावं आहेत ती सगळी. आणि क्रायटेरिया 2 रेंज विचारलं तर काय करायचं, तर सगळ्या पण जेवढ्या ब्रँच आहेत तेवढ्या सगळ्यांची नावं आहेत ती सिलेक्ट करायची. आणि त्यानंतर सम रेंज विचारले तर काय सिलेक्ट करायची, तर अमाऊंट कॉलम. आणि क्रायटेरिया 1 विचारला तर SBI आणि क्रायटेरिया 2 विचारला तर खेड. तर आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला स्टार्ट करूया. इज इक्वल टू सम इप्स टॅप. सम रेंज काय येईल, तर अमाऊंट कॉलम, त्याला पण F4 कॉमा क्रायटेरिया रेंज 1. फॉर्म्युल्याप्रमाणे जातोय आपण. क्रायटेरिया रेंज 1 काय येईल, हा क्रायटेरिया 1 आहे, मग त्याची रेंज काय येईल, तर बँक नेम. मग फंक्शन F4 कॉमा क्रायटेरिया 1 SBI कॉमा क्रायटेरिया रेंज 2 क्रायटेरिया रेंज 2 F4 कॉमा क्रायटेरिया 2 खेड. जेवढे पण क्रायटेरिया आहेत त्यांना आपण कधीच F4 करत नाही आणि F4 हे कॉमाच्या आधी आहे. एंटर. आता हाच फॉर्म्युला मी काय करतो, तर सगळ्यांना अप्लाय करतो. आता इथे डॅश का आलं, तर ICICI खेडची टोटलच नसणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तर इथे डॅश दिसतं. आपण एकदा चेक पण करूया. ICICI खेड, आता ICICI खेडनी काय दिलेत नसेल डिपॉझिट, तर त्याची काय तिथे डॅश येणार. तोच फॉर्म्युला मी काय करतो, तर कॉपी पेस्ट करून टाकतो सगळ्यांना. त्यानंतर जेवढ्यांचे पण टोटल आहेत, आता खेडची टोटल आहे ती मी खेडसोबत मॅच करणार आहे. पहिली इथे मी टोटल अप्लाय करतो आणि खेडची टोटल ही खेडच्या टोटलसोबत मॅच करतो. इज इक्वल टू ही टोटल बरोबर खेडची टोटल. असं तुम्हाला काय करायचं, तर प्रत्येक लोकेशनच्या टोटलसोबत त्या लोकेशनची टोटल ही मॅच करायची.